रोज मुलांना काय करून द्यायचं? पाण्यामध्ये मुरमुरे टाकून बघा. आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी रेसिपी करून दाखवणार आहे आणि मुलं म्हणतील की आई तू ही रोज करून दे. खूपच सुंदर आणि टेस्टी अशी आजची ही रेसिपी आहे. चला पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू. आता त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. कांदा, टमाटर, मिरची चिरून घ्यायची आपल्याला, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्त्याची पानं आणि आंबा, लिंबू इतके साहित्य आपल्याला लागणार आहे. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी आपली थोडी झाली की लगेच त्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे. नंतर मिरच्या टाकायच्या. मिरच्या फक्त 2 ते 3च मिरच्या घेतलेल्या आहे आणि कांदा टाकायचा. कांदा आपल्याला तेलावर थोडा होऊ द्यायचा आहे. लगेच त्यामध्ये तुम्ही आंब्याच्या फोडी टाकायच्या, बारीक चिरून घ्यायच्या आणि तेलामध्ये आपल्याला होऊ द्यायच्या. आता त्याच्यामध्ये लगेच मी शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहे. शेंगदाणे टाकल्यानंतर लगेच आपल्याला टमाटर टाकायचं आणि कढीपत्त्याची पानं टाकायची. सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. थोडंसं तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं. आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकायचे आहे. मुरमुरे आपल्याला लागेल तेवढेच तुम्ही मुरमुरे घ्या आणि मुरमुरे टाकल्यानंतर लगेच आपल्याला त्या पाण्यामधून आपल्याला काढून घ्यायचे आहे. जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाही. लगेच आपल्याला काढून पिळून घ्यायचे थोडेसे आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे. अशाच आपल्याला सगळे मुरमुरे आता असे आपल्याला काढून घ्यायचे आहे. नंतर काय करायचं, आपल्याला मुरमुरे त्या मसाल्यामध्ये टाकायचे आहे आणि पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे लिंबू तुम्ही पिळू शकता. लिंबू टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि थोडासा कोथिंबीर टाकायचा. आपण पोहे नेहमीच खातो, परंतु आज मी तुम्हाला मुरमुऱ्याचे पोहे करून दाखवले आहे. आणि बघा आपला मस्त असा हा नाश्ता झाला आहे. हा नाश्ता अतिशय हलका आहे, फुलका आहे आणि कोणालाही सुद्धा आवडेल आणि पटकन होणार आहे. अगदी 2 मिनिटामध्ये होणारी ही डिश आहे. याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि वरून थोडेसे आपण शेव टाकायची. शेव असेल तर टाका, नसेल तरी चालेल आणि एन्जॉय करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.